घरात पोरगी या भाऊन पळून आणल्यावर दोघा भावामध्ये कसे भांडणं लागलेत बघा. अहो आपण पळून जाऊन लग्न तर केलंय, पण तुमच्या घरातले मला काय म्हणणार तर नाहीत ना? तुझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, तुला काय सुद्धा बोलून देणार नाही, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही मी. चल. ओ भाऊजी, ही कोण आहे? तुम्ही लय म्हणत होता का नाही माझं लग्न होणार नाही, आणल्या बघा कशी गोरी पान बायको करण. काय वहिनी, तुम्ही खुश नाही काय? लय खुश आहे मी. बर बर. आणि तुमच्या त्या खडूस नवऱ्याला सांगा लग्न करून घेऊन आलोय म्हणून. आणि हा आल्लं टाकून मस्त पैकी चहा बनवायचा. हा ठीक आहे भाऊजी. ए तू चल गा. ज्याची भीती होती तेच झालं. काय झालं? तुम्हाला म्हणली होती मी, तुमचा भाऊ एक दिवस आपली सगळी इज्जत घालवणार. गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. अगं काय झालं आता सांगतीस का? तुमच्या भावानं पोरगी पळून घरात आणले. होय का? आज त्याचं काही खरं नाही. आज ह्या घरात एकतर मी राहणार नाहीतर ते ना राहणार. कातड काढतो आज त्याचं पट्ट्या पट्ट्यानं. इथं थांब वैब्या. ओ तुम्ही 1 मिनिट बाहेर जा आणि जाताना दार लावून घ्या. ते सगळं सोड भावा. पोरांचे 35-35 वय झालं तर लग्न होईनात. तू असली पोरी आणलास कुठून? शेवटी दोघा भाऊ एकच निघले की राव, अवघड कंडिशन झाली आता काही खरं नाही.